काय तुला सांगाल तू कोणी गाडीत पेट्रोल टाकूया म्हणून. काय मग काय झालं? जरा पेट्रोल घातला असतं तर. आणि सारखी गाडी दाजींची फिरवतोय, एवढं लांब जाऊन आलोय आपण. आता पेट्रोल घातला नाही समोर दाजी बस. दाजींना कळत नाही गाडीत तेल टाकायला. आणि एवढ्या लांब कुठं? फक्त 50 किलोमीटर गेलतो. ढकल. आणि त्यांना कुठं माहिती गाडीत तेल संपले, बाहेर लावायचं नाही जायचं. ढकल. तेल टाका, गाडी घेऊन जावा. भारी जा. ए चल, गाडीतलं पेट्रोल संपलंय. अजिबात दाजींना सांगायचं नाही. सोना यार दादी बिस्किट क्या कर इधर दाजी हे असलं कसलं घाण बिस्किट लागाली हो. कुठं आणलाय ना? कुठलं बिस्किट आहे? अरे कशाला घालायचं रे ते उंदरले झालं म्हणून औषध मारून ठेवले त्याच्यावर. ये सोना इकडे लवकर ये. काय झाली बहीण? अहो लवकर रिक्षा बोलवा की. अगं रिक्षा कशाला, दारात गाडी आहे की माझी. आणि 10 मिनिटं जर वेळ झाला तर याचा कार्यक्रम होऊ शकतो लगेच. अहो लवकर रिक्षा बोलवा. रिक्षा कशाला गाडी आहे म्हणजे तुझं? हो रिक्षा बदलवा. तुमच्या गाडीत हेंबर पण तेल नाही. रिक्षा बदलवा. गाडीत तेल नाही माझ्या. नाही तेल गाडी बदलवा. गाडीत तेल नाही मला आधीच माहित होतं. जसं गाडीत माहिती तेल नाही की नाही, ते बिस्किटात पण काय नाही आहे. हे मीठ लावून ठेवलेलं बिस्किट आहे फक्त. काय ऍक्टिंग करायला जोरात ये, जसं काही मरणारच आहेस बरोबर. गाडीत तेल टाकायचं नाही रे, फुकटची गाडी पळवतो. परतच्या वेळी टाकतो आता. सांगाल तू का नाही तुला पेट्रोल टाक म्हणून. असं कधी काय पण होऊ होय, शकते. होय. आता मला समजलंय. टाकतो की परतच्या वेळी गाडीत तेल. कधी पण काय पण होऊ शकते लक्षात ठेवायचं. म्हणून गाडीत कधी पण पेट्रोल ठेवायचं. गाडी कोणाची पण असू दे, फुकटची असली म्हणजे पळवायचं नाही नुसता.